नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे, ज्यासाठी तुमचं वय 18 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। 24 जुलै 2025पर्यंत तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात। यासाठी अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेला आहे। 17,000 पासून ते 20,000 पर्यंत पगार तुम्हाला या पदांसाठी दिला जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती आज सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे। यामध्ये औषध निर्माण अधिकारी, संपदेशक आणि एक्सरे टेक्निशियन सारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 43 वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त NHMचे जे कर्मचारी आहेत त्यांना देखील 5 वर्ष वयाची विशेष शिथिलता असणार आहे। प्रत्येकी एक जागा असणार आहे। यामध्ये औषध निर्माण अधिकारी आणि एक्सरे टेक्निशियन या पदांसाठी 17,000 रुपये प्रति महिना, तर समुपदेशक या पदासाठी 20,000 रुपये प्रति महिना पगार तुम्हाला दिला जाणार आहे। औषध निर्माण अधिकारी या पदासाठी D फार्मसी, B फार्मसी आणि MSc-ITचा कोर्स तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। समुपदेशक या पदासाठी सोशल वर्क, सोशिओलॉजी, सायकोलॉजीमधनं पदवी असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी मास्टर पदवी घेतलेली आहे, एक्सपिरियन्स आहे, अशा उमेदवारांना या ठिकाणी विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर एक्सरे टेक्निशियन या पदासाठी 12वी नंतर तुम्ही रेडिओलॉजी किंवा एक्सरेमधनं डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो, हे जे पद आहे हे 11 महिने 29 दिवसाच्या कालावधी करता असणार आहे। निव्वळ कंत्राटी स्वरूपातील असे हे पद असणार आहे। यासाठी उमेदवार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये अनुभवी आणि उच्च शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे। यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 43 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे। या व्यतिरिक्त NHMचे जे कर्मचारी अशा उमेदवारांना 5 वर्ष वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आलेल्या अर्जाचा विचार करून गुणानुक्रमे उमेदवारांची यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी देण्यात येणार आहे। 17 जुलै 2025 ते 24 जुलै 2025 या कालावधीमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे। यासाठी अर्जाचा नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्हाला तो डाउनलोड करायचा, व्यवस्थित तो तुम्हाला भरायचा आहे आणि 24 जुलै 2025च्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे परिमंडळ, पुणे नवीन प्रशासकीय इमारत, 3रा मजला, विधान भवन समोर, पुणे येथे कार्यालयीन वेळेत आणून द्यायचं आहे। मित्रांनो, अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट द्यायचे आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत। यामध्ये अर्जासोबत तुम्हाला 300 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट देखील जोडायचा आहे आणि हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला डेप्युटी डायरेक्टर हेल्थ सर्व्हिस पुणे यांच्या नावाने काढायचा आहे। डिमांड ड्राफ्ट काढल्यानंतर डिमांड ड्राफ्टच्या पाठीमागे तुम्हाला तुमचं नाव आणि ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदाचं नाव लिहायचं आहे। हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचा आहे। त्याबरोबरच तुमच्या अर्जासोबत तुम्हाला संपूर्ण जे डॉक्युमेंट मी पुढे सांगणार ते डॉक्युमेंट देखील जोडायचे आहे आणि या सर्व गोष्टी एका इन्व्हेलॉपमध्ये सीलबंद करून दिलेल्या ॲड्रेसवरती 24 जुलै 2025पर्यंत तुम्हाला पोहोच करायचे आहे। बाकी संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला www.nhm.maharashtra.government.in या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे। मित्रांनो, उमेदवारांची निवड जी आहे ती गुणानुक्रमे केली जाणार आहे। यामध्ये अंतिम वर्षाला तुम्हाला मिळालेल्या गुणांच्या आधारे 50 गुण पकडण्यात येणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे असलेली उच्च शैक्षणिक अर्हतेसाठी 20 गुण आणि अनुभवासाठी 30 गुण अशा एकूण 100 गुणांपैकी उमेदवारांची गुणांकन यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांची जी यादी आहे ती www.nhm.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। बाकी उमेदवारांना कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्या अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे त्या संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। यामध्ये उमेदवारांना निवड देण्याअगोदर उमेदवारांची कौशल्य चाचणी देखील घेतली जाणार आहे। अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सर्वप्रथम तुम्हाला तुमचा फोटो या ठिकाणी लावायचा आहे, तुमची संपूर्ण पर्सनल माहिती म्हणजे वैयक्तिक माहिती, त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती, काही अनुभव असेल तर अनुभव संदर्भात माहिती तुम्हाला या अर्जामध्ये नमूद करायची आहे। त्यानंतर हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचं आहे आणि हे जे वरती डॉक्युमेंट मी या ठिकाणी सांगितले आहे संपूर्ण डॉक्युमेंट देखील तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडून तुमचा DD जो तुम्ही 300 रुपयाचा काढणार आहे तो DD देखील जोडायचा आहे आणि या संपूर्ण गोष्टी एका इन्व्हेलॉपमध्ये सीलबंद करून त्या इन्व्हेलॉपमध्ये तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करतात त्या पदाचं नाव लिहायचं आहे। त्या इन्व्हेलॉपवरती तुमचंही नाव लिहायचं आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत पोहोच करायचा आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।